झी 24 तास एक पाऊल पुढे. आपण ग्रामीण महाराष्ट्रातल्या संगणकाच्या प्रसाराबद्दल बोलत होतो. हा जो संगणकाचा प्रसार करायचा आहे त्याकरता माध्यम नेमकं कोणतं हवं? म्हणजे असं आहे की आपण संगणक तर पोहोचवले, त्याचा प्रसार करायचा आहे त्याकरता माध्यम नेमकं कोणतं हवं? म्हणजे असं आहे की आपण संगणक तर पोहोचवले, वीजे अनेक ठिकाणी भले 4 तास असेल पण पोहोचलेली आहे, बरोबर. परंतु आज संगणक शिकायचा तर तुम्ही तो कोणत्या भाषेत शिकवणार? याचं कारण आजही 90% मुलांना इंग्रजी विषयीचा न्यूनगंड आहे. त्यांना इंग्रजी धड येत नाही. त्यामुळे मायक्रोसॉफ्ट ऑफिस हे काही तुम्ही अतिसूक्ष्म मुलायम कार्यालय असं म्हणून तर शिकवू शकत नाही. पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन म्हणजे शक्तिबिंदू सादरीकरण असं करून तर शिकवू शकत नाही. बरोबर. मग मला सांगा तुम्ही ग्रामीण भारतामध्ये, ग्रामीण महाराष्ट्रामध्ये ज्यांची भाषा मराठी आहे, गुजराती आहे, तमिळ आहे, तेलुगू आहे, अशांपर्यंत आपण संगणक साक्षरता खऱ्या अर्थानं पोहोचवणार कशी? नाही, मला त्याचं अगदी सिंपल उत्तर आहे. लँग्वेज हे बॅरियर नाहीच असं माझं मत आहे. त्याचं एक तुम्हाला एक्झाम्पल देतो. 90 च्या नंतर पांडिचेरीमध्ये एका व्यक्तीने भिंतीमध्ये होल केले आणि आत एक कम्प्युटर लावून टाकला. होल इन द वॉल आणि सोडून दिला विषय त्याने. आणि मुलं तिथली, हे मी तुम्हाला माझ्याकडे फोटो आहेत, नागडं पोरग जाऊन तिथे परफेक्ट सगळं करतो आणि ते कॉम्प्युटर शिकला आणि तो शिकला आणि तो तुम्हाला शिकवतो मग नंतर. आणि ह्याचं माझ्याकडे पण उदाहरण आहे. मी एकदा मायक्रोसॉफ्टचं तुम्ही नाव घेतलं म्हणून सांगतो. मायक्रोसॉफ्टच्या एका मोठ्या मॅनेजर बरोबर मी गावात गेलो, एका छोट्या गावात, पुण्याजवळच्या भिवडी नावाच्या गावात गेलो. आणि तिथे ते मग आपल्याकडे ते काय नसलं तरी ते सत्कार आणि नारळ आणि शॉल आणि हे भयंकर प्रकरण आहे. ते सगळं झालं. मग त्याला बोलायला सांगितलं, तो बोलला. तर म्हणला विचारा आता मला प्रश्न. तर एका मुलीने प्रश्न काय विचारला, हो तुम्हाला माहिती का पहिला कम्प्युटर केवढ्या साईजचा होता? म्हणजे मला सांगायचं येत नाही हे आहे की अवेअरनेस इतका ट्रिमंडस झालेला आहे की त्याला, म्हणजे मी माझ्याच उदाहरणावरून सांगतो तुम्हाला की जसं हे मी सांगितलं की हा तो उपक्रम काय केला, तो एक थोडक्यात सांगतो तुम्हाला. मी उपक्रम हा केला की तुम्ही तुमचा जुना संगणक फेकून देण्याच्या ऐवजी आमच्याकडे द्या. तो आम्ही अशा शाळेमध्ये लावतो जिथे संगणक हा 100 मार्काचा पेपर आहे, पण आज त्या शाळेमध्ये संगणक हा फळ्यावर शिकवतात. शेम ऑन ऑल ऑफ अस. आणि चॅरिटी स्टॅट्स ॲट होम मी माझ्या वाई तालुक्यामध्ये पहिले 4 संगणक लावले. आणि माझ्यासारख्या एका छोट्या सोशल एंटरप्रेन्योरच्या माध्यमातून भारतभरातल्या, त्यावेळी मी 7 राज्यात काम करत होतो, 20,000 पेक्षा जास्त शाळेत संगणक लागले. क्या बात आहे. 20,000 हा छोटा आकडा नाहीये. मला माहिती देशाच्या दृष्टीने अगदी पीनट आहे, पण एका छोट्याशा माध्यमाच्या दृष्टीने फार मोठा आकडा आहे. आणि हे साध्य केलं म्हणजे इतकी छान लोक आहेत या देशात की मला जेव्हा संगणक द्यायला बरेच वेळा ऑफिसला यायचे तर ते फोन करायचे मला, लोखंडे तुमचं ऑफिस कुठे आहे? तर फातिमा नगर. मग ते यायचे खाली, हिथंच आहे का? ह्याच बिल्डिंगच्या खाली आहे का? हो. आणि मग परत फोन यायचा, तो कम्प्युटर खाली ठेवला बरं का, आम्ही गेलो. का? तर माझा वेळ जाऊ नये, मी त्यांना चहा पाजू नये, इतके विचार करायचे. तुम्ही त्यातल्या 3-4 जणांना फॉलोअप करून विचारलं, तुम्ही असं का केलं? अरे म्हणले जुना संगणक द्यायचा, त्यात वरती यायचं, मग तू काय कुठला, तुम्ही कुठले, आम्ही कुठले, ह्यात अर्धा-पाऊण तास घालवायचा आणि काय ते एक जुना संगणक आम्ही तुम्हाला. हे एवढाही छान विचार, इतकी भयंकर आहे. पण आपल्याकडे आता दिसतंय काय की फक्त बजवतपुरी. तसं नाहीये. काही रे ऑफ होप चांगल्या पण आहेत, उत्कृष्ट आहेत. आणि मला ते सक्सेस स्टोरी इज नॉट 20,000 ऑड कम्प्युटर्स. त्यात हे गुरुचरण दास, ज्यांना मी अजून भेटलेलं नाही बरं का त्यांना, पण त्यांनी मला, ते त्यावेळेला सिटी बँकेचे चेअरमन होते, त्यांनी 17 कम्प्युटर दिल्लीवरनं पॅक करून ब्लू डॅटनी पाठवले. मग त्यांच्या पीएला मी फोन करून सांगितलं, अगं ताई, हे कम्प्युटर जे कुरिअरने तू पाठवले त्यात 25 नवीन कम्प्युटर आले, एवढी त्याची कॉस्ट झाली. पण भावना, त्याला तुम्हाला थांबवता येत नाही, देणारच. आणि ह्या 20,000 मध्ये कॉर्पोरेटचा पर्सेंट हे नॉट इव्हन 1%. सगळे इंडिव्हिज्युअल. म्हणजे हे देशात बऱ्याच गोष्टी अजून जिवंत आहेत. आणि सक्सेस स्टोरी ऑफ दिस इज, या देशातली माणुसकी अजून अजिबात नाही, याचं दातृत्व अजून अजिबात नाही. आणि ह्या उपक्रमाची सक्सेस स्टोरी आहे की ह्या 20,000 पैकी 70% शाळांनी नवीन संगणक विकत घेतले. मुलांनी 5-5, 10,000 रुपये गोळा करून आमदाराच्या मागे लागून, खासदाराच्या मागे लागून, मोठ्या माणसाच्या मागे लागून. कारण त्याचं असं आहे, जेव्हा त्यांनी त्याला टच केलं, ट्राय केलं, फील केलं, त्यावेळेला त्याला इम्पॉर्टन्स कळलं त्या गॅजेटचं. आणि
म्हणजे त्याचं एक उदाहरण सांगतो. एका चॅनलनी एक इंटरव्ह्यू घेतला एका मुलीचा पहिल्यांदा कम्प्युटर लावताना. कारण तुम्ही लोक सगळं बघितल्याशिवाय जगासमोर आणत नाही ना. तर मला ते म्हणाले की नाही, ऍक्च्युली मला बघायचं तुम्ही कम्प्युटर लावता कसं. आणि त्या गावाचं नाव कल्याण, पुण्यापासून 23 किलोमीटर, आणि तिथे आम्ही लावला कम्प्युटर आणि त्या चॅनलनी त्याचं सगळं शूट केलं. तर त्यांनी त्यावेळेला एका मुलीला सांगितलं, ताई तू पुढे ये आणि तुझं नाव त्याच्यावरती टाईप कर. तिचं नाव होतं राजश्री. राजश्री जेव्हा त्या ताईने टाईप केलं, जोपर्यंत 8वीतली मुलगी, तोपर्यंत तिला इकडनं घाम आला होता आणि तिची अवस्था काय झाली होती मला कळालं. त्याच चॅनलनी 2 वर्षांनी तेव्हा 10वीत होती, मला म्हणले त्याच शाळेत जायचे आणि त्याच मुलीला आम्हाला इंटरव्ह्यू करायचे. वा. आणि त्या दिवशी मी कृतार्थ समजतो स्वतःला. त्या दिवशी त्या शाळेत गेलो, ते शूटिंग, आणि ती ताई बसली, काय करून दाखवू. वा वा. तिने ते सगळं करून दाखवलं. तर म्हणले आता माझा इंटरव्ह्यू. तर त्याचा इंटरव्ह्यू घेतला तिचा. तिने काय डायलॉग मारला मला माहित नाही, पण मी कम्प्युटर टीचर होणार आणि लग्न झालं तर ज्या गावात जाईल त्या गावात पण मी कम्प्युटर शिकवणार. एक मुलगी शिकली की अख्खं कुटुंब शिकतं, कुटुंब शिकलं 2 की कुटुंब समाज शिकतात. शिकतात, आणि समाज शिकला की संपूर्ण गाव आणि शहर, आणि शहर झालं की राज्य आणि देश मोठा. हे घडलेलं मी बघतोय. वा. या सगळ्या घटनेचे नुसते साक्षीदार नाही आहात, तर त्या सगळ्याचे तुम्ही प्रेरक आहात. आणि तुमच्या प्रेरणेनं आणखीन एक गोष्ट झाली, ती म्हणजे ज्ञान की लायब्ररी. हो. 1000 शाळांमध्ये हो. ही मुलांसाठी चालवलेली लायब्ररी तुम्ही उभी केली. काय सांगाल त्याविषयी? मी त्यावेळेला महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात माझ्या बायकोबरोबर फिरलो आणि विद्यार्थी, त्याचे पालक आणि शिक्षकांबरोबर चर्चा केली आणि मला आश्चर्याचा धक्का बसला. मला एका मुलाने काय विचारावं, सर्पावरती पुस्तक वाचायला मिळेल का मला. इंटरेस्टिंग. आय एम सो हॅपी टू लिसन टू दिस. म्हणजे हे जे काय आपण काही वेळेला फार ओरड करतोय ना, की सगळं संपलंय, मराठी कोणी वाचतच नाही, सगळं मरणार आहे, काहीही तसं नाही. आणि हे माझं म्हणजे ग्रामीण महाराष्ट्रामध्ये मराठी पुस्तकांना डिमांड आहे, आम्ही ती उपलब्ध करून देत नाही, ही खरी समस्या आहे. मग आता मी कुणालाही मला दोष देत बसायला मी इथं आलेलो नाही. आम्ही काय केलं हे सांगतो, उत्तर शोधायचा प्रयत्न केला. आणि मग जर मला माझ्या लक्षात आलं, मग आम्ही भरपूर जणांना भेटलो आणि मग परत आलो आणि माझ्या लक्षात आलं. आणि संकल्पना कशी केली बघा, अतिशय सिंपल. मी ह्याच्यासाठी सांगतो की अशा संकल्पना भारतात झाल्या पाहिजेत, जे उत्तर आहेत, सोल्युशन आहे. तर ते सोल्युशन असं केलं की माध्यमिक शाळेमध्ये आपण हे उघडायचं, ह्याच्यात एक पण करिक्युलमचं पुस्तक द्यायचं नाही, आणि विद्यार्थ्याच्या आणि विद्यार्थिनीच्या डोक्यात येणाऱ्या कुठल्याही विषय तिने डोक्यात आला तरी त्याचं एक तरी प्राथमिक पुस्तक त्यात असावं. वा. कुठलंही. मग तो डिझास्टर मॅनेजमेंट, सेक्स, ड्रामा, संगीत, यू नेम इट, एक तरी पुस्तक त्यात असणार. अशी सुसज्ज लायब्ररी, एक लायब्ररी तयार केली. त्यात अग्निपंख पण देणार, त्यात बटाट्याची चाळ पण देणार, त्यात सुनीता विल्यम्स पण देणार, त्यात सुधामूर्ती पण देणार, त्यात 7 बोक्या पण देणार, त्यात म्हणजे यू नेम इट, असं ते सगळं त्यात केलं. आणि मग रिव्हर्स कॅल्क्युलेशन केलं. म्हणून मी म्हणतोय की सोशल काम पण प्रोफेशनली झालं पाहिजे, तर ते सक्सेसफुल होतं. वा. प्रोफेशनली झालं पाहिजे. आणि मग मी गेलो आणि मग मी विचार केला की बाबा मी एका माझ्या ओळखीच्या चांगल्या वेल टू डू माणसाला किती पैसे मागू शकतो की जो 1 सेकंड न लावता मला हो म्हणे. आणि तो आकडा काढला मी 5000. आणि मी परत गेलो आणि मी काही माझं पुस्तकाशी फार काही संबंध वगैरे होते असं काही नाही बरं का, नाही ते मी काही खोटं सांगणार नाही. आणि मग त्या 5000 मध्ये किती पुस्तकं मिळतील असं मी त्या दुकानदारांना तिथल्या बऱ्याच विचारलं आणि म्हणलं मला ही सगळी पुस्तकं पाहिजे. तर ती 6400 रुपयाची आम्हाला पुस्तकं येतात. ह्या संकल्पनेला आम्ही नाव दिलं ज्ञानकी वाचनालय. ज्ञान म्हणजे नॉलेज आणि की म्हणजे त्याची चावी, म्हणजे कॉम्बिनेशन बघा कसं केलं. ज्ञान शब्द अख्ख्या भारतभरात चालणार आणि की तर इंग्लिश शब्द आहे, त्यामुळे काही विषयच नाही. असं त्या प्रत्येक गोष्टीला ब्रँडिंग, पॅकेजिंग, म्हणजे म्हणून प्रोफेशनलिझम, रॅपर. तर ते ज्ञानकी वाचनालय आणि चॅरिटी स्टार्ट्स ॲट होम. मी ह्या सगळ्या ज्ञानकी वाचनालयाची मॉनिटर ही विद्यार्थिनीच आहे. आणि ह्या 1000 पेक्षा जास्त ज्या गावात मी वाचनालय आम्ही उघडली त्याच्या सगळ्या डोनर ह्या महिला आहेत. वा वा. हे का केलं, कारण मी भारतभरात जगभरात जेव्हा फिरतो तेव्हा अजूनही आपले काही परसेप्शन इतके विचित्र आहेत की गावात ते वाचतात करेन, त्या मुली शाळेत जातात करेन, ते असं आहे. म्हणून मी दाखवायला की अरे ती वाचत नाही, ती मॉनिटर करते बरं का, कृपा करून लक्षात घेतो. ती मॉनिटर करते. आणि तिला याच्यासाठी केलं की जगाला निरोप द्यावा आणि तिने कुणाला बरोबर ती रिॲक्ट करेल. एखाद्या दिवस ती प्रदीप लोखंडेला पत्र पाठवणार नाही, मला पाठवतात,
पण ती माझ्या श्रीमंतिनी लोखंडेला पाठवेल कारण ती महिलेला पाठवते. म्हणून डोनर सगळ्या महिला घेतल्या. आणि आपल्याही घरात जनरली पानपोया असू देत का काय असू द्यात, आपले सगळे हिरो लोकांचीच नावं ना, हिरोईनकडे लक्षच नसते. तर ह्या भाग पण मला बदलायचा होता म्हणून मी तो केला. आणि मग ते करताना त्या मुलांना हे सांगितलं की हे वाचनालय शाळेसाठी न देता विद्यार्थ्यांसाठी दिलेलं आहे. त्याचं पॅकेजिंग करून त्यांच्यापर्यंत पोहोचवलं जातं. त्यात 180 पुस्तकं दिली जातात. प्रत्येक पुस्तकामध्ये एक पोस्टकार्ड टाकलेलं असतं आणि प्रत्येक लायब्ररीबरोबर एक देवघेव रजिस्टर दिली जातं. ती मॅनेज करते प्रोफेशनलिझम आहे. वा. आणि म्हणजे रेडी टू यूज किट दिलं. ऍब्सोल्यूट. आणि मागच्या 535 दिवसामध्ये 1039 शाळेमध्ये वाचनालय उघडली हो, उघडली. म्हणजे असं झालं पाहिजे, तसं झालं पाहिजे, मराठी असं वाढवलं पाहिजे, मराठी तसं वाढवलं पाहिजे. नाही, 3 लाख विद्यार्थ्यांपर्यंत आम्ही पोहोचलो. आणि सगळ्यात मोठी याची पावती जी मी अख्ख्या महाराष्ट्राला विनंती करेन माझ्या ऑफिसमध्ये येऊन बघावं, 49,000 विद्यार्थ्यांनी पुस्तक वाचल्याचं अॅनालिसिस पोस्टकार्डवर लिहून आम्हाला पाठवलंय. झी 24 तास एक पाऊल पुढे. कधीतरी साहित्य संमेलनात तुमच्या या ग्रंथ उपक्रमाचा उल्लेख झाला, तुमच्या पाठीवर शाबासकी दिली. नाही, असं काय अजून झालेलं नाही, पण होईल. बरोबर आहे. म्हणजे आपल्या दोघांची दुःख एकच आहे. आम्ही सुद्धा बोली भाषांचा एक कार्यक्रम दर बुधवारी चालवतो. 3 बुलेटिन झी 24 तासवर. बरोबर. आम्ही बोली भाषेत म्हणजे झाडी, तावली, हो. त्याच्यानंतर आगरी अशा भाषेत Correct, काढतो. correct. पण आम्हाला कुठल्याही साहित्य संमेलनामध्ये किंवा कुठल्याही साहित्याने याची की अशी काही म्हणजे चांगल्या कामाची दखल न घेण्याचा जो काही एक राजकारण्यांचा पायंडा आहे किंवा साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांचा वगैरे पायंडा आहे, तो तसाच चालू आहे तुमच्याही बाबतीत. बरोबर आहे. अगदी. पण मी त्याने हरून जाणारा माणूस नाहीये. मला 5,800 वाचनालय महाराष्ट्रात करायची आहेत आणि मी करणारच. 2009च्या एंडला मी रेग्युलर गावात जातो. मी स्वतः 5,000पेक्षा जास्त गावं बघितली. सगळ्या मोस्ट ऑफ द गोष्टी त्यामुळे फिंगरटिप्सवरती आहेत. तर तेव्हा माझ्या लक्षात आलं, शेंबडं पोरगं पण गावातलं जेव्हा मी जुना संगणक घेऊन जायला लागलो तेव्हा म्हणायला लागला, व्हेअर इज द माऊस अँड व्हेअर इज द कलर मॉनिटर. त्या दिवशी मी ठरवलं की हा देश बदललेला आहे हा देश. आणि दानात पण दानच पाहिजेत, तरच त्याची युटिलिटी चांगली होती, अन्यथा नाही. आणि मग त्या दिवशी कॉल घेतला, इथून पुढे मी जोही संगणक देईल तो नवीन असला पाहिजे किंवा अतिशय हाय एंड असला पाहिजे. आणि मग त्या दिवशीपासून पण मला असं नेहमी वाटतं, हा देश जर बदलायचा असेल तर जी काही आपली सगळी शक्ती आहे ती माध्यमिक शाळेतल्या जाणाऱ्या मुलांवरती लावली पाहिजे. याची कारण 3 आहेत माझ्या दृष्टीने. एक आहे, हे मी संगणकाचा उपक्रम पण तिथेच वापरला. एक, त्याचं वय 11 ते 18 असतं. त्याची ग्रास्पिंग पॉवर ही अतिशय तीक्ष्ण असते त्यावेळेला. म्हणजे तुम्ही त्यावेळेला, आपण सगळेच जण त्यावेळेला जे काही आपल्याला बिंबलेलं आहे ते लाईफ टाईम तुम्ही फॉलो करता. आणि 3, ही इज एक्सपोज टू द कम्युनिकेशन फॅन्टॅस्टिकली. अँड द 4th इज ही कन्व्हिन्स हिज फॅमिली. अँड ते त्याला ऐकतात. त्याचं कारण असं आहे, त्यांना प्राऊड वाटतो, माझ्या मुलाला मी शिकवतोय तेव्हा तो जे काय सांगतो ते बरोबरच असणार. ते प्राईड घेतात जेव्हा तो सांगतो त्यावेळेला. म्हणून तिथे सगळी शक्ती आपली लावावी. यात एक जोड प्रश्न असा आहे की सर्व शिक्षा अभियान ग्रामीण भागामध्ये चांगल्या रीतीनं चालू आहे असं तुम्हाला वाटतं? निश्चित त्याचा परिणाम झालाय. हो. मग आता मी आता थोडंसं कडवट बोलू, मला राग ह्याचाच आहे. अहो, काय झाले माहिती काय देशामध्ये? आज मला सांगा, आज देशामध्ये प्राथमिक शिक्षण हे 1.5 किलोमीटर रेडियलमध्ये, माध्यमिक शिक्षण हे 3 किलोमीटर रेडियलमध्ये आहे. हेच 20 वर्षापूर्वीचे जर आकडे तुम्ही काढून बघा, 8 किलोमीटर, 10 किलोमीटर, म्हणजे आपले एक. आता कोणाच्याही घरापासून शाळा 1.5 किलोमीटरवर आहे. हो. आणि माध्यमिक शाळा 3 किलोमीटरवर. हा चांगला. पण आपण मग चर्चा काय करू एखाद्या वेळेस की एका शाळेचा एक टीचर दारू पिऊन आला, ह्याच्यावरती नाही ना फार. अहो, लाखो 15 कोटी जेव्हा प्रायमरी, वी आर द लार्जेस्ट एलिमेंटरी एज्युकेशन सिस्टीम इन द वर्ल्ड, ह्याचा प्राऊड घेतला पाहिजे आपण. तर ते चांगल्या पद्धतीने. आज मला सांगा, 10 कोटी मुलं आज मिड डे मील खातायत. तर त्यात चर्चा काय, तर कुठेतरी आळी आली. तुमच्या घरातल्या पण जेवणात कधीतरी आळी येते असं काय तुम्ही, म्हणजे चांगल्या गोष्टीला कृपा करून मारू नका, ही माझी नम्र विनंती. त्यामुळे तुमचं म्हणतं की सर्व शिक्षा अभियानाने जेवढं एक काम करायचं होतं तेवढं निश्चित केलेलं आहे. आता सुधारणेला वाव सगळीकडेच आहेत. सुधारणेला वाव नाही असं मला म्हणायचं नाहीये. म्हणजे शिक्षकांची क्वालिटी, शिक्षणाची पद्धत नाही. माझं याच्यावरती जर उत्तर तुम्ही विचाराल की ह्याला अजून चांगलं कसं इफेक्टिव्ह करता येईल, तर माझं उत्तर असं आहे, तुम्ही जर बघाल मागच्या 200 वर्षातलं शिक्षण आणि मागच्या 20 वर्षातलं शिक्षण,
93 नंतरचं भारतात झालेला बदल आणि शिक्षण त्याच्याप्रमाणे आपल्याला जावं लागणार आहे, ह्याची काळजी घ्यावी लागणार आहे. मला सांगा, तुम्ही महिला आरक्षण आलं आणि गावागावामध्ये आमच्याकडे महिला सरपंच आल्या, महिला ग्रामपंचायत सदस्य आल्या. अगदी प्रामाणिकपणे सांगा प्रदीप, त्यांच्या हातात खरोखरच सत्ता असते का? अडचणी थोड्या आहेत, पण बदल झालाय. मला माहित नाही तुम्ही 20 वर्षापूर्वी 25 वर्षापूर्वी कधी जाऊन ग्रामपंचायत कार्यालय बघितलं होतं का? बिकॉज दॅट इज ते एकच पब्लिक रिलेशन ऑफिस गावात, बरोबर. पूर्वीचं जर म्हणाल, मला एखादा दगड मारायला ह्याच्या विषयावरती मी जे बोलतोय त्यामुळे, की तो अड्डा असायचा, कडकट्ट मळकट्ट, मी स्वतः बघितलेले म्हणून बोलतोय. ह्या महिला तिथे आत आल्यामुळे आज तुम्ही भारतातल्या कुठल्याही कपडे चकाचक असतात. आणि नाही, ते ग्रामपंचायत कार्यालय पण व्यवस्थित झालं, कारण महिलांमध्ये इनबिल्ट सॅनिटेशनचं महत्व आहे, स्वच्छता आहे, स्वच्छता आली. हे बघा, हाही मोठा बदल आहे की फ्रेशनेस असणं आणि तिथे बदल. दुसरा भाग, आज मला सांगा, संतती नियमन, महिलांचे रोग आणि असे कितीतरी महत्वाचे विषय हे गावात 50% पॉप्युलेशन असणाऱ्या महिलांपर्यंत नेणे हे आमच्यासाठी आणि सगळ्यांसाठी चॅलेंज असायचं. आता सोपं झालं. आता ते कम्पॅरेटिव्हली सोपं झालं, कारण देअर इज मिनिमम 3 to 13 फेसेस, 3 ते 13 महिला गावामध्ये आज आहेत की त्या फेस आहेत त्या गावाच्या. आज त्यांच्या माध्यमातून मी जाऊ शकतो, तर हा चांगला बदल. तिसरं, त्यांच्याकडेच मोस्ट ऑफ द ह्या सगळ्या महिलांच्याकडेच बालकल्याण, स्त्री शिक्षण, स्त्री ह्याचे सभापती पद दिलेली आहेत. हे बघा, एक आई ज्या मुलाचा विचार करू शकते तो दुसरा कोणी करू शकत नाही. त्यामुळे तो निश्चित फरक आलेला आहे. आज मला सांगा, 8.5 लाख महिला ह्या भारताच्या वुमन काउन्सिल मेंबर्स आहेत. हा आकडा छोटा नाही आणि तो हा आकडा बदल घडवेल भारतात, निश्चित बदल घडवतोय. मला सांगा, अनेक गावांमध्ये मी फिरल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की जरी सरपंच एक माणूस असला किंवा एक महिला असली तरी सत्ता गावातली दुसऱ्याच कोणाच्या तरी हातात एकवटलेली असते. काय सांगाल? आता सत्ता केंद्र बदलायला लागलेली आहेत. पूर्वी जेव्हा तुम्हाला गावात जायचं आणि कुठलंही काम करायचं तर तुम्ही फक्त सरपंचांकडे जायचा. आता तो विषय बदललाय. आता मला सांगा, मला एक ट्रॅक्टरचं काम करायचे, मी सरपंचाकडे जाऊन उपयोग नाहीये. मला कुणाकडे जावं लागतं माहितीये? त्या गावामध्ये जर एक बँक असेल तर त्या बँक मॅनेजरकडे जावं लागतं. त्या गावामध्ये ज्याच्याकडे ट्रॅक्टर आहे त्याच्याकडे जावं लागतं. त्या गावामध्ये जो प्रोग्रेसिव्ह फार्मर आहे त्याच्याकडे जावं लागतं. म्हणजे एंटायरली डिफरंट हे झालं. म्हणजे एक प्रकारे सत्तेचं थोडं विकेंद्रीकरण झालेलं आहे, मोठ्या प्रमाणावर झालेलं आहे. मोठ्या प्रमाणावर झालं. सांगतो, गावामध्ये दुकानदार अतिशय इम्पॉर्टंट रोल प्ले करतो. पीडीएसची दुकान आहेत, म्हणजे पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीमची जी आपली दुकानं आहेत, ती दुकान अगदी छोटी आहेत, 100 स्क्वेअर फीट पेक्षा 50 स्क्वेअर फीट पेक्षा लहान आहेत पण दुकान. त्याचं पब्लिक रिलेशन बघा ना, सगळ्या घराशी जोडलेला आहे तो. म्हणजे जसा पोस्टमन सगळ्या घराशी जोडलेला आहे, तो त्या अख्ख्या गावाची तुम्हाला फिंगरटिप्सवर कुंडली सांगू शकतो. फुटफॉल त्याच्याकडे जास्त आहे, जास्त आहे, 100%. कंपल्सरी फुटफॉल आहे ना, कंपल्सरी फुटफॉल आहे. म्हणजे त्याला त्याच्यासाठी बँड बाजा लावायला लागत नाही. त्याला त्याच्यासाठी तिकडे माणसं येणार यावंच. आता कमी कमी होत चाललंय ते, पण फुटफॉल तिथे आजही आहे. तर तो तर ओपिन म्हणजे एक नेहमी उदाहरण देतो. आज हायजीन, हेल्थ, ओव्हर केअर, ओरल केअर, हेअर केअर, कम्प्युटर एज्युकेशन ह्याच्यासाठीचा ओपिनियन लीडर हा माध्यमिक शाळेत जाणारा विद्यार्थी आणि विद्यार्थिनी आहे. म्हणजे एक प्रकारे ग्रामीण भारतामध्ये जो बदल घडला तो माहितीच्या उपलब्धतेमुळे घडला आणि त्याहीपेक्षा सुद्धा त्या माहितीबरोबर आपले नेमके अधिकार काय आहेत हेही त्या जनतेला कळायला लागलं. निश्चित. झी 24 तास एक पाऊल पुढे. झी 24 तास एक पाऊल पुढे. सगळ्या शहरामध्ये जसा मध्यम वर्ग वाढतोय तसाच तो ग्रामीण महाराष्ट्रातही मध्यम वर्ग आता वाढतोय. त्या ग्रामीण महाराष्ट्रातल्या मध्यम वर्गाची नेमकी मानसिकता काय आहे? थोडी अडचणीचं काम झालेलं आहे. तुम्हाला एक सांगतो काय झालेलं आहे भारतामध्ये. ऑल थँक्स टू कम्युनिकेशन, इस्पेशली सॅटेलाइट कम्युनिकेशन. म्हणजे आज भारतामध्ये दर महिन्याला फक्त ग्रामीण भागामध्ये 5 लाख इन्स्टॉलेशन्स आहेत. म्हणजे इमॅजिन करा, ती 5 लाख घरं दर महिन्याला एक्सपोज टू द वर्ल्ड. सो यू आर कनेक्टेड टू द वर्ल्ड. तुम्हाला सगळी माहिती मिळायला लागते. आता इश्यू इथे जर तुम्ही विचारलेल्या प्रश्नाचा हा आहे की त्यातलं घ्यायचं किती आणि सोडायचं किती हे त्यांना कळतंय, तर तिथेच थोडीशी अडचण आहे. म्हणजे आपल्याकडे काय एक दिवशी दाखवलं जातं की एका मोठ्या इन्स्टिट्यूटल्या एका मॅनेजमेंटच्या मुलाला एवढा मोठा पगार मिळाला.
तर त्याला बिचारायला तिथे ते कळत नाही की त्याच्यासाठी त्याला काय करायचं. दाखवलं जातं की एका मोठ्या इन्स्टिट्यूटल्या एका मॅनेजमेंटच्या मुलाला एवढा मोठा पगार मिळाला, तर त्याला बिचारायला तिथे ते कळत नाही की त्याच्यासाठी त्याला काय करायला लागतं ते. आणि तो म्हणतो मग त्याला एवढा पगार मिळतोय तर मला का मिळत नाही. आयटी इंडस्ट्रीचं तुम्ही इकडे दाखवता की एवढे मोठे पगार मिळतात आणि त्याने कुठेतरी एक म्हणजे पुढच्या वेळेला आम्हाला असे कार्यक्रम करताना हे एक वास्तव लक्षात ठेवावं लागेल आणि त्या दृष्टिकोनातलं कार्यक्रमाचं सादरीकरण बदलावं लागेल, कारण त्याचा जो परिणाम होतोय भयंकर. म्हणजे आज जर तुम्ही मला विचाराल फॅशन स्टेटमेंट शहरातल्या तरुणाचं किंवा तरुणीचं काय, तर माझ्या ग्रामीण भागाच्या तरुणीचं आणि तरुणाचं फॅशन स्टेटमेंट हे आहे मोटरसायकल, मोबाईल आणि गर्लफ्रेंड. ग्रामीण भागातही ग्रामीण भागातच सांगतोय. म्हणजे गर्लफ्रेंड नसेल तर तुम्ही मॅचो नसता. मॅचो नाही तुम्ही, म्हणजे यू आर देन एक्स फॅक्टर नाही तुमच्याकडे. जे काय तुम्ही ही सगळी जी भाषा आहे ती ग्रामीण भागापर्यंत पण पोहोचली, ते आपापल्या पद्धतीने वापरतात. त्याला कस्टमाइज केलं जातं आणि छान आहे. आय एम हॅपी विथ दॅट. इंटरेस्टिंग. आय एम हॅपी विथ दॅट. म्हणजे मी 2009 मध्ये एका कंपनीसाठी काम करत होतो तेव्हा मी असा अभ्यास केला की किती लोकांकडे मोबाईल आहेत. मग आम्ही 2011 मध्ये केला. मला ते डिटेलिंग करता येणार नाही त्याचं, पण तुम्हाला सांगतो मला त्यावेळेला 70 ते 80% लोकांकडेच कलर स्क्रीनवाला होता. पण जेव्हा मी आता 2011-12 मध्ये एक सर्व्हे केला 100% लोकांकडे कलर मॉनिटर कलर स्क्रीन असलेला मोबाईल होता. आणि टेक माय वर्ड, बाय 2020 प्रत्येक भारतीयाच्या हातात, मी भारतीय म्हणतो तेव्हा ग्रामीण भारतीय पण आलं, अँड्रॉइड फोन असणार आहे. म्हणजे तयारी आत्तापासूनच करा. पुढचं माध्यमांचं आव्हान किंवा माध्यमांची संधी ही त्या अँड्रॉइडच्या ऍप्लिकेशनवरच अवलंबून असणार आहे. आणि तिथे जो राज्य करेल तो संपूर्ण भारतावर राज्य करेल, कारण जेवढी जनसंख्या भारतातल्या ग्रामीण भागात आहे तेवढी आता. मग मला तुम्ही सांगा, शहरीकरणाकडे लोक का वाढतायत? जर ग्रामीण भागातलं असं आशादायक चित्र एकीकडे तुम्ही रंगवताय, तर मला सांगा शहरात हे लोंढे ग्रामीण भागातनं अजून का बरं येत आहेत? ते कसे थांबवता येतील? नाही, कसे थांबवता येतील त्याचा एक आपण नंतर बोलू. का येत आहेत ते सांगतो. हा फिनॉमिना सगळीकडेच आहे. म्हणजे आपल्याच देशात आहे आणि दुसरीकडे नाही, हा तर पहिला भाग नाहीये. कारण ग्लॉरिफिकेशन. आता तुम्ही 60चे 70चे 80चे मूव्ही घ्या, काय दाखवायचे तिथे हे दाखवायचे की गावातनं एक तरुण आला आणि इथे मोठा झाला. हे कारण ते अतिशय स्ट्रॉंग मीडियम आहे. ऍक्सेप्ट द फॅक्ट. आणि त्यांना नस कळते. बरोबर ते दाखवतात. म्हणजे तिथे म्हणजे एक असा चित्रपट निर्माण व्हायला पाहिजे जेव्हा शहरातला एक कोणतरी स्वदेशामध्ये जातो आणि करतो आणि तिथे राहतो, थांबतो, पण थांबलं पाहिजे त्याने तिथे आणि तो मोठा होतो. आता ही प्रक्रिया चालू झाली थोडीशी. आता मी त्याची उदाहरणं देतो तुम्हाला की हे घडणार आहे यावत. पण आम्ही काय सांगायचा प्रयत्न करतोय ग्रामीण भागात जेव्हा आणि आपण सर्वांनी सांगितलं पाहिजे. मला एक सांगा, ग्रामीण भागातल्या तरुणांना हे आतापर्यंत कोणी सांगितलंय का की तू गावामध्ये 7,000 कमवलेस आणि तू शहरात आलास आणि 25,000 कमावलेत? एकच आहे. हे कसं काय मला सांगा. खर्च. आणि 25,000 कमवून तू त्या शहरात आयुष्यात कधी घेर घेऊ शकणार नाहीस. मला सांगा प्रदीपजी, गावात मिळवणारे 7,000 आणि शहरात मिळणारे 25,000 हे एकसारखेच कसे? त्याचं कारण असं आहे. म्हणजे आपण एक विषय घेऊया. गावात ज्या तुम्ही घरात राहता त्याचे तुम्हाला एक नवा पैसा द्यायचा नाहीये. तुम्हाला शहरामध्ये जिथे तुम्ही राहता त्याला रेंट किती द्यावा लागतो. घर तर घेऊ शकत नाही हे तर मी पहिलंच सांगतो, अगदी ओपनली सांगतो. 25,000 मिळून सुद्धा. 2, भाजीपाला, धान्य, इथे जे तुम्हाला पैसे द्यायला लागतात तिथे त्याला. ट्रान्सपोर्टेशन, फ्युएल, जे तुम्हाला जे इथं पैसे द्यायला लागतात ते तिथं द्यायला लागतात. इलेक्ट्रिसिटीचं बिल, डिफरंट टाईप ऑफ बिल्स कम्पॅरेटिव्हली तिथं कमी द्यायला लागतात. आणि इतर खर्च म्हणजे पार्टीत गेला, इकडे गेला, तिकडे गेला, तिथे तुम्हाला त्याच्या गोष्टीच नाही आहेत. तर हा अतिशय अभ्यासपूर्ण आकडा काढलेला आहे आम्ही की ते जे 7,000 आहेत आणि त्या 7,000 मध्ये परत तुम्हाला चांगली फ्रेश एअर, ताजी भाजी, चांगलं दूध आणि उत्कृष्ट एन्व्हायरमेंट आणि एक चांगलं जीवन. पण मला सांगा, ग्रामीण भारतात जर संधी उपलब्ध होत नसतील रोजगाराच्या, अभ्युदयाच्या, स्वतःच्या प्रगतीच्या, तर माणूस शहरांकडे धावणारच. आता हे बघा, हा मोठा विषय फार.
म्हणजे हा एक ह्याच्यावरती एक मोठा डिबेट होऊ शकतो 2-3 तासाचं. पण अगदी थोडक्यात सांगतो, जर आपण म्हणतोय की भारत बदलतोय आणि त्याच्यात ट्रिमंडस अपॉर्च्युनिटी येत आहेतच ना. म्हणजे पुढच्या 10 वर्षामध्ये ह्या देशामध्ये 50 लाख कोटी रुपये इन्फ्रास्ट्रक्चरवरती खर्च होणार आहेत. त्यातले निश्चितच 60% ते 70% ग्रामीण भागात खर्च होणार आहेत. म्हणजे तिथे अपॉर्च्युनिटी येणार आहे. अपॉर्च्युनिटी येते, थोडंसं ग्लोरिफिकेशन झाल्यामुळे आज शहराकडे तो तरुण येतोय. हा एक भाग. आणि शेतीला ज्या दिवसापासून आपण प्रोफेशनली बघायला लागू आणि जे आता भारतातले बरेच तरुण बघायला लागलेले आहेत आणि तो तरुण आता टेक्नॉलॉजीच्या शोधात आहे, तो तरुण आता प्रोग्रेसिव्ह फार्मिंगच्या शोधात आहे. त्याला ग्रामीण भागात राहूनच तिथला अभ्युदय घडवायचा आहे, स्वतःचं आयुष्य कंठायचं आहे. हो. आणि हे रोल मॉडेल तुमच्या मीडियाने क्रिएट केले पाहिजेत, ही माझी विनंती आहे. की तिथेच जर एका तरुणाने स्ट्रॉबेरीची शेती आता महाबळेश्वरला न होता खाली पठारावर पण होतीये, ही मोठी गोष्ट नाही का? तर त्याला ग्लोरिफाय केलं पाहिजे आणि त्याला चांगले पैसे मिळत आहेत. आज इस्रायलमध्ये जेवढे तरुण जातात, जे शेतकरी जातात, ते कशाला जातात? इस्रायल बघायला नाही जात. इस्रायलमधली चांगली शेती कशी जाते ती बघायला जात आहे. आणि भरपूर तरुण बॅक टू स्क्वेअर वन. कारण पूर्वी आमच्या म्हणजे माझे आजोबा म्हणायचे, असं मला माझे वडील फार म्हणले नाही, की माझ्या मुला ग्रामीण भागात 2च विचारायचे, माझ्या मुलाला मी फौजदार करीन किंवा आमदार करीन, हे विषय असायचे. तर आता ते हळूहळू सगळं फेड होत गेलं. नंतरचा विषय आला, ह्याला कुठेतरी गव्हर्नमेंटमध्ये चिटकवा, हा विषय आला. तो गव्हर्नमेंटमध्ये रिट्रेसमेंटचा विषय येतो. आता सरकारी नोकऱ्या नाहीच. म्हणजेच काय की तिथेही त्या तरुणाला आणि त्याच्या आई वडिलांना कळायला लागलेलं आहे की ह्याला आपल्याला शेतीत करायचे. फक्त ह्याच्यात एकच गोष्ट कडवट मला बोलायची, ती एखाद्या वेळेस बरेच जणांना आवडणार नाही. ह्या देशातल्या मला बऱ्याच वडिलांना, शेतकरी वडिलांना एक विनंती करायची आहे, तुम्ही तुमच्या मुलाला शेती ही त्याच्या 25व्या वर्षीच हातात द्या. आज काय होतंय गावात, तो जेव्हा 40 वर्षाचा होतो तेव्हा त्याला त्याच्या हातात शेती मिळते आणि त्यावेळेला तेवढी उमेद त्याच्याकडे राहिलेली नसती की तो नाविन्यपूर्ण तिथं काहीतरी करेल. तर ज्या वेळेला 25व्या वर्षी जर शेती त्याच्या हातात आली तर ह्या देशाचं हे सगळे तरुण, ग्रामीण तरुण निश्चित रूप बदलून आणि त्यांनी ग्रामीण महाराष्ट्राचा, ग्रामीण भारताचा चेहरा पूर्णपणे बदललेला असेल. निश्चित. झी 24 तास एक पाऊल पुढे. झी 24 तास एक पाऊल पुढे. आणखीन एका प्रश्नावर बोलतं करायचंय तुम्हाला, ते म्हणजे ग्रामीण राजकारण. आजकाल ग्रामपंचायत निवडणुका सुद्धा हायफाय झाल्या आहेत. तिथे सुद्धा हेलिकॉप्टरनी आयत्या वेळी उमेदवारांना आणण्यात येतं, मतदारांना आमिष दाखवली जातात. एक एक ग्रामपंचायत कोटीला लढवली जाते. ही आत्ताची परिस्थिती आहे. त्याच्यात प्रचंड मोठ्या प्रमाणात जातीपातीचं राजकारण आहे. हे सगळं बदलतंय, पूर्वीपेक्षा आणखीन खराब झालंय. काय आत्ताची परिस्थिती? नाही, आता 2-3 विषय घेऊ. निश्चितच जे इलेक्शन हा विषय झालेला आहे, हा ग्लोरिफाय झालेला आहे. इथे पूर्वी कसं असायचं, मीठ तुम्ही हातावर देऊन सुद्धा वोट घेत होता, म्हणजे मीठ आणि वोट असं होतं. आता ते हळूहळू बदलत गेलेले. मला त्याच्या घाणेरड्या गोष्टीकडे जायचं नाही, पण अडचणी भरपूर आहेत. दारूची बाटली द्यावी लागते. हा म्हणजे काही म्हणजे सगळीकडे म्हणजे चॉपर जसं तुम्ही सांगितलं, हे काही फार मोठं चांगली गोष्ट नाहीये. चॉपरनी मला असं म्हणायचं की उद्या तुम्ही एका गावातनं माझ्या शेतात चॉपरनी जातो हे सांगायला मला आवडेल, रादर दॅन अशा काही गोष्टीचा. हा विषय झाला. जातीचं एक थोडं कमी होत चाललेलं आहे. पण माझं एक प्रामाणिक मत आहे आणि सगळ्यांचंच आहे, हे देशाला किल करते. मीन्स कास्ट इज किलिंग दिस कंट्री. जातपातीमुळे ग्रामीण भारत पोखरला जातोय. आता त्याची कारण 2-3 आहेत. पूर्वीपेक्षा जास्त जातपात वाढली नाही, पण आता त्याला आळा कसा पडायला लागलाय सांगतो तुम्हाला मी. पॉलिटिकली निश्चित वाढली, पण मला सांगा, पूर्वी 12 बलुतेदार असायचे. आज जर मी महाराष्ट्रातल्या 100 लोकांना विचारलं मला 12 बलुतेदार कोण सांग, 100 पैकी 100 जणांना माहित नाहीत की कोण 12 बलुतेदार असतात. ह्याचा अर्थच तो ते निघाले. आजचे बलुतेदार कोण हो गावाचे? तर आजचा बलुतेदार आहे तिथला मेकॅनिक, तिथला मेसन, तिथला पेंटर, तिथला कार्पेंटर, हे झालेले. आणि तुम्ही आता, ही म्हणजे पॉझिटिव्ह बाजू बोलतोय मी, तुम्ही आता विचारता का की हा कुठल्या जातीचा मेकॅनिक आहे? तुम्ही आता विचारता का हा कुठल्या जातीचा मेसन आहे? नाही. तर हळूहळू ह्या गोष्टी येत चाललेल्या आहेत. आणि जे मगाशी जसं म्हणालो मी, 2017 पर्यंत हा देश पूर्णपणे साक्षर झालेला असेल. साक्षर झालेला असेल याचा अर्थ तो निबंध लिहिल असा नाही प्रत्येक जण, पण त्याला हे कळेल
काय वाईट आहे आणि काय चांगलं आहे, आणि तिथून निश्चितच अतिशय मोठी उभारी आपण घेणार. ग्रामीण भागातला उद्योजक तरुण, धडपड्या तरुण जो आहे तो जातीपातीच्या या राजकारणामुळे शहरात नाईलाजाने येतोय आजही. नाही, जातीपातीचे आणि म्हणतात नाही, मला असं म्हणायचं, मी तुम्हाला त्याला वेगळं उत्तर देतो. आज भारतातला प्रत्येक तरुण जातीचा, अगदी मी तो शब्द जोरात ठोकून सांगतो, कुठल्याही जातीचा असू द्या, तो इज इन्स्पायर्ड इररिस्पेक्टिव्ह ऑफ कास्ट अँड रिलिजन. याचं कारण असं झालेलं आहे, ह्याच्यातच उत्तर आहे सगळं. सांगतो तुम्हाला मी की कधीही पूर्वी एक ठराविक कम्युनिटी कुठलाही त्याच्यापुढे विचार करायचा नाही. गेले दिवस आहेत आता, ते दिवस गेलेत. आणि कुठल्याही जातीचा तरुण, हे बोलणं चुकीचं आहे खरं जात वगैरे शब्द, पण तो आता हा विचार करू शकतो की मी कुठल्या जाती, माझ्याकडे काय बेस्ट आहे, आणि जग त्याला घ्यायला तयार आहे. कारण जगापर्यंत पोहोचण्यासाठी आता त्याला असल्या कुठल्या मिडलमॅनची आणि कुठल्या खांद्याची फार आवश्यकता नाहीये. कनेक्शन आणि धडपड थोडीशी आणि कन्सिस्टन्सी अँड लिटिल बिट इनोव्हेशन अँड यू आर थ्रू. म्हणून रडगाणं करू नका, हीच तरुणांना माझं सगळं. कन्सिस्टन्सी अँड लिटिल बिट इनोव्हेशन अँड यू आर थ्रू. म्हणून रडगाणं करू नका, हीच तरुणांना माझं सगळं सांग. अडचणी भरपूर आहेत, आणि अडचणी नाही तर मग काही गंमतच नाही. अडचणी पाहिजेत. एक आणखीन एक थिअरी आपल्याकडे मांडली जाते की दोन प्रकारचे देश इकडे आहेत. एक शहरात राहणारा इंडिया आणि ग्रामीण भागात राहणारा भारत, असे दोन आपल्याकडे आहेत. या इंडियानी वर्षानुवर्ष या भारताचं फक्त शोषण केलेलं आहे. मॅनपॉवर सप्लाय म्हणून, रॉ मटेरियल सप्लाय म्हणून त्यांच्याकडे पाहिलेलं आहे. काय सांगाल या दोन विषमतांबद्दल? नाही, याच्यात भरपूर मोठी अडचण आहे. कारण मागचे 65 वर्षामध्ये सर्वांनीच त्यांना पिळलेलं आहे. पण बराच वेळेला फक्त आपण असं म्हणतो की फक्त राजकारण्यांकडे किंवा कुठल्या एखाद्या गोष्टीकडे बोट दाखवतो. आपण सर्वजण त्याला जबाबदार आहोत, असं माझं मत आहे. पण ते दिवस आता बदलायला लागलेले आहेत, आणि ते दिवस बदलायला लागलेले आहेत 20 वर्षापूर्वी, ते आज नाही. कारण आता ग्लोबलायझेशन झालेलं आहे. आणि एक तेच आपलं लक्षात ठेवलं पाहिजे, अडचणी निश्चित आहेत, पण आपण डेव्हलप्ड देश नाही, आपण डेव्हलपिंग कंट्री आहे. आणि या दोन शब्दामध्ये फार मोठं अंतर आहे. आणि झालंय काय, अर्धवट शिक्षणामुळे, अर्धवट माहितीमुळे सगळं कंपॅरिझन डेव्हलप्ड कंट्री बरोबर. जसं काय आत्ताच न्यूयॉर्क मधनं पडलाय आणि लगेच म्हणतो काय रोड आहे इथले, काय ते पॉवर येत नाही, हे चुकीचं आहे असं माझं मत आहे. दिस कंट्री इज व्हास्ट अँड स्कॅटर्ड. थोडासा वेळ लागेल. मला सांगा, पण होणार निश्चित. होतंय. मी तर असं म्हणतो होतंय. कसं सांगतो तुम्हाला मी आता, हे परत कुठल्याही पक्षाच्या अँगलनी नाही. जेव्हा एक राजीव गांधी आवास योजना नावाचा एक उपक्रम आहे, तो जेव्हा एक उपक्रम चालू होतो आणि गावामध्ये एक माणूस घर बांधतो, तर त्याच्यावरती चर्चा आपण वेगवेगळ्या ठिकाणी काय करतो, ते काय लोकांना फुकटच पैसे देतात, असंच होतं तसंच होतं. मी नेहमी एक प्रश्न विचारतो, जेव्हा एक गावकरी घर बांधतो तेव्हा कितीतरी इंडस्ट्रीचा त्यापासून फायदा होतो, ह्याचा का आपण विचार करत नाही? मला सांगा, एक व्यक्ती जेव्हा घर बांधती तेव्हा त्याला लोखंड लागतं, त्याला सिमेंट लागतं, त्याला वाळू लागती, त्याला लाकूड लागतं. त्याच्या घरात घर बांधलं की टेलिव्हिजन येतो, त्याच्या घरात लाईट कनेक्शन येतं, त्यात इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स यायला सुरुवात होतात, इलेक्ट्रिकल गॅजेट्स यायला सुरुवात होतात, त्याच्या घराची स्वच्छतेच्या गोष्टी विकल्या जातात, त्याच्या घरात बाथरूम येतं. अरे म्हणजे सगळ्यांचेच फायदे आहेत ना. मग हा दृष्टिकोन आपण का ठेवत नाही? आपण फक्त एखाद्या गोष्टीच्या खराब 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 असंच जर आपण सगळं म्हणत गेलो तर मग कसं आपल्याला बदलेल? आहे त्याच गोष्टींकडे अत्यंत वेगळ्या नजरेनं भारताकडे बघितलं पाहिजे, पाहिलं पाहिजे. झी 24 तास एक पाऊल पुढे. झी 24 तास एक पाऊल पुढे. ग्रामीण भागातनं जो एक मुलींची मानसिकता मला दिसते आज, ती कुठेतरी आज थेट बोलण्याची दिसते आहे. त्या मुली जास्त पॉझिटिव्हली आयुष्याकडे बघतायत, किंबहुना त्याच खऱ्या ग्रामीण भारताच्या चेंज एजंट आहेत. शिक्षणाचं महत्व मुलापेक्षा मुलीला जास्त कळाले. एक, तिच्यात शहाणपण मुलापेक्षा जास्त लवकर येतो, सॅनिटेशन पॉइंट ऑफ व्ह्यूने ह्याच्या त्याच्याबद्दल. तिसरं, जेव्हा एक मुलगी शिकती तेव्हा ती 2 घरं बदलती. हा त्याच्यातला अजून मोठा विषय. आणि आम्ही हे जे गॅनकी वाचनालय चालवतो
त्यात एका मुलीने पत्र काय पाठवलं होतं ते तुम्हाला सांगतो आणि त्याच्यावरनं आपल्या लक्षात येईल की ग्रामीण भागातली मुलगी किती 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 आणि किती पुढे गेली आणि किती छान विचार करते. त्याच्या पहिलं मला एक सांगायला आवडेल, न विचारता सुद्धा आपण आज झालंय काय, टिपिकल मिडल क्लास ज्याचा मी पण भाग आहे, प्रत्येक हे मला एखाद्या ह्याच्यासाठी पण लोक दगड मारतील, पण मी सांगतो ते नीट नम्रतेने ऐकावं अशी माझी विनंती आहे. प्रत्येक घरात आज, मग ग्रामीण असो का शहर, टिपिकल मिडल क्लास म्हणते मी ते, माझा मुलगा किंवा माझी मुलगी ही फक्त शेनशाह, गान कोकिळा किंवा मास्टर ब्लास्टर ह्याच्या खाली काय विचारच नाही कोणाच्या डोक्यात. किती गान कोकिळा होणार, किती मास्टर ब्लास्टर होणार, किती शेनशाह होणार, हे तरी मला एकदा सांगा. तर हे कुणीतरी कडवट गोळी द्यावी लागणार आहे की मित्रांनो, हे सगळे होत नाहीत. आपापल्या जाग्यावरती मला काय बेस्ट येतं, माझ्या मुलीला काय बेस्ट येतं, माझ्या मुलाला काय बेस्ट येतं, ह्याचा विचार करणं आवश्यक आहे. तर त्या मुलीनी पत्र काय पाठवलं ते ऐका. तिने पत्र असं आम्हाला पाठवलंय, ज्ञानकी वाचनालयातलं पुस्तक वाचून. मी सुनीता विल्यम्स हे पुस्तक वाचले. फार केअरफुली ऐकावं सगळ्यांनी, विनंती माझी. मी सुनीता विल्यम्स हे पुस्तक वाचले. मी सुनीता विल्यम्स होणार नाही याची मला पूर्ण कल्पना आहे. क्या बात है. कृतार्थ. आणि तिने त्याच्या पुढे लिहिलं की मी जरी सुनीता विल्यम्स झाले नाही तरी तिची जिद्द घेऊन काहीतरी होण्याचा प्रयत्न करणार. क्या बात है. हे समजलं पाहिजे आणि एवढं त्या मुलींना समजायला लागलेलं आहे. आणि निश्चित महाराष्ट्र आणि ग्रामीण भारत हा बदलणारच आहे. महाराष्ट्र आणि ग्रामीण भारत बदलणार आहे. त्या बदलाचे नुसते साक्षीदार नव्हे तर त्या बदलाला कारणीभूत ठरणारे प्रेरक असे जर का कोणी असतील तर त्यात आज संपूर्ण भारतामध्ये प्रदीप लोखंडे यांचं नाव अग्रगण्य आहे. एकेकाळी मॅनेजमेंट कॉलेजमध्ये ज्यांना प्रवेश नाकारण्यात आला त्यांचाच धडा किंवा त्यांचंच नॉलेज मार्केटिंगचे गुरु फिलिप कोटलर हे आदरानं देतात. बैलगाडी ते मर्सिडीज बेन्झ असा त्यांचा प्रवास, त्याहीपेक्षा आकाशाला गवसणी घालताना सुद्धा आपली ग्रामीण पाळंमुळं घट्टपणे धरून ठेवणारा एक अस्सल गावरान आणि त्याहीपेक्षा एक अस्सल प्रोफेशनल व्यावसायिक अशा अनेक रूपांनी आज प्रदीप लोखंडे आपल्याला भेटले. इतका प्रदीर्घ वेळ त्यांनी आज आपल्याशी चर्चा केली, त्याबद्दल झी 24 तासच्या सर्व प्रेक्षकांतर्फे त्यांना थँक्यू म्हणणार नाही तर मी त्यांना अस्सल ग्रामीण पद्धतीनं म्हणणार आहे, सांग भलं. सांग भलं. झी 24 तास, एक पाऊल पुढे.